नमस्कार, मी वैशाली चिल्ड्रन्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला वर्षभर टिकणारा आवळ्याचा कीस कसा करायचा ते सांगणार आहे। हा बनवायला तर एकदम सोपा आहे। आता सध्या आवळ्याचं सीझन चालू आहे, तर या सीझनमध्ये तुम्ही आवळा सुपारी ही करून ठेवू शकतात। तर चला तर मग आपण लगेच सुरुवात करूया। तर त्यासाठी इथे मी 1 किलो आवळे घेतलेले आहे। आवळेचा कीस करताना शक्यतो असे मोठे मोठे आवळे घ्या, त्यामुळे ते आपल्याला बरोबर चांगले खिसता येतील। तर सर्वात पहिले हे आवळे धुवून घ्यायचे आहे आणि एका स्वच्छ अशा कापडाने पुसून घ्यायचे आहे आणि पूर्णपणे कोरडे असायला पाहिजे हे आवळे, थोडं पण पाणी नसायला पाहिजे। तर आता हे आपल्याला आवळे किसून घ्यायचे, तर त्यासाठी इथे किसणी ना तुम्ही मोठी अशी घ्या, एकदम बारीक खिसणी घेऊ नका। बारीक खिसणी घेतली ना तर त्याचा बारीक बारीक असा खिस पडेल आणि तो सुकल्यावर त्याचा भुगा होतो। मग कारण सुकल्यावर ते एकदम छोटे छोटे होतात असे, तर त्यामुळे सुकल्यावर एकदम भुगा होऊन जातो। त्यामुळे तुम्ही इथे जाड असे होल असलेली खिसणी घ्यायची आहे आणि खिसताना ना थोडं सांभाळून खिसा, कारण काय आवळे हे आपले छोटे असतात, तर हे जाड खिसणीने खिसताना सांभाळून खिसा। तर तुम्ही बघू शकतात हे मस्तपैकी असे जाड खिसणी खिसले की असे मोठे मोठे लांब असे हे खिस पडतो त्याचा। तर आता मी हे सगळे आवळे खिसून घेतलेले आहे, तर तुम्ही बघू शकता खूप मस्त असा हा खिस पडलेला आहे। आता यामध्ये आपल्याला फक्त मीठ ते घालायचं आहे। तर आता सर्वात पहिले इथे मी 1 चमचा काळं मीठ घालणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात की किती घालायचं ते। तर मी ते 1 चमचा घातलेला आहे, साधारणतः हे 1 किलो आवळे आहे। तर नंतर यामध्ये 1 टीस्पून मिरे पावडर घातलेली आहे। मिरे पावडर घातल्याने ना त्याला चव खूप छान येते। तसंच थोडंसं इथे चवीनुसार आपलं सैंधव मीठ टाकलेलं आहे मी इथे, तुम्ही साधं मीठ पण घालू शकतात। आणि अगदी 1 टीस्पून पिठी साखर घातलेली आहे, ती ऑप्शनल आहे, नाही टाकली तरी चालेल। आता हे सगळं ना मिक्स करून घ्यायचं आहे, एकदम मस्तपैकी मिक्स करून झाल्यावर आता आपल्याला हे चांगलं वाळवून घ्यायचं आहे। आता हे वाळवताना यावर एक बारीक कापड ठेवायचं आहे, कारण कापड ठेवून आपण वाळवलं नाही तर त्यावर धूळ बसेल आणि हा आवळ्याचा जो काही कीस आहे तो थोडा काळा असा पडू शकतो। तर त्यासाठी याच्यावर एक बारीक कापड ठेवा आणि 3 ते 4 दिवस हे मस्तपैकी वाळवून घ्या उन्हात। तर 4 दिवस इथे झालेले तुम्ही बघू शकतात, मस्तपैकी हा आवळ्याचा कीस ना वाळवून झालेला आहे। आता हा एका काचेच्या बरणीमध्ये तुम्ही ठेवू शकतात। काचेच्या बरणीमध्ये ठेवला की ना 1 वर्ष काय, हा 2 वर्ष पण राहतो। हे त्याला अजिबात पाणी लागू द्यायचं नाही, ही एक गोष्ट फक्त लक्षात ठेवा। दररोज जेवणानंतर थोडंसं जरी आपण ना असं घातलं, तोंडात घातला ना हा आवळा, तर खूप छान वाटतं असं हा। तर चला तर मग हा कसा वाटलाय आवळ्याचा कीस, तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।